श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे औदुंबर पंचमी. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक विविध सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्षे आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. यापैकी एक म्हणजे औदुंबराचं झाड. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण देखील होते. तेथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांनी पुन्हा प्रत्यक्ष देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. याच पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले. म्हणून गाणगापूरला श्री गुरु प्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावरती पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आता या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपण औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या काड्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते. तोंड आले असता सालीचा काडा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळांचा रस प्यावा. काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे देखील सांगितले जाते. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. आता याच औदुंबर झाडाची आपल्याला पूजा सेवा करायची आहे. आता ही पूजा आपण कधी करू शकता, तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच पूजा सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, तर त्या वेळेमध्ये आपण पूजा करायची नाही. तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही. घरातील अगदी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे, कारण की मनापासून केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तर आता आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यानंतर आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. आता हे तांदूळ कुठेही तुटलेले असतील तर असे तांदूळ घ्यायचे नाही. अर्धे तांदूळ देखील घ्यायचे नाही, तर आपण अख्खे 21 तांदूळ घ्यायचे आहे. आता हे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला याला हळद लावायची आहे. पिवळे तांदूळ करून घ्यायचे आहे आणि हे सर्व
सर्व घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. मग अगदी दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे देखील बाहेर आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं किंवा जिथे पाणी असतं अशा ठिकाणी देखील औदुंबर वृक्ष असतो. अगदी शेताच्या कडेला औदुंबराचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही ही पूजा सेवा केली तरी पण चालेल. तसेच त्याचसोबत आपण एक शुद्ध तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे. आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही एखाद्या पानावरती थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे किंवा कोणतंही तुम्ही आसन देऊ शकता. फक्त आपण दिव्याखाली आसन द्यायचं आहे. दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. या दिव्यामध्ये आपण शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. तसेच आपण कापसाच्या वातीला देखील हळदी कुंकू लावावं, दिवा प्रज्वलित करावा. दिव्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपण जे तांब्यावरून पाणी आणलं होतं ते औदुंबर झाडाला अर्पण करायचं आहे. तसेच कच्चं दूध देखील औदुंबर वृक्षाला अर्पण करावं. औदुंबर झाडाखाली मुंग्या देखील असतात, त्यांना आपण या दिवशी साखर ही आवर्जून टाकायचीच आहे. आता यानंतर आपण औदुंबर झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता प्रदक्षिणा करत असताना आपलं मन इतरत्र कुठेही भरकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मनापासून पूजा सेवा आपण नक्की करायची आहे. आता ही पूजा करून झाल्यानंतर औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा स्थिर राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे. त्यानंतर औदुंबर झाडाखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण उचलायची आहे आणि ही माती आपण घरी घेऊन यायची आहे. आता औदुंबर झाडाची पूजा सेवा केल्यानंतर आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही. आपण डायरेक्ट घरी जायचं आहे किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही. आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. तसेच आता जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, अगदी कितीही प्रयत्न करा किंवा डॉक्टर देखील तुम्ही करत आहात तरी पण संतान प्राप्ती होत नसेल तर अशा वेळेस औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली बसून आपण गुरुचरित्रमधील 22वा अध्याय पठण करायचा आहे. यामुळे तुमची ही समस्या नक्कीच दूर होईल. तसेच ज्या पण व्यक्तींना वाटत असेल की आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी, घरामध्ये सुख शांती असावी तर अशा व्यक्तींनी औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रमधील 18वा अध्याय हा औदुंबर वृक्षाखाली बसून पठण करायचा आहे किंवा श्रवण करायचं आहे. आता यानंतर आपण घरी यायचं आहे. घरी आणल्यानंतर आपण जी काही माती आणली होती ती सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये ठेवायची आहे. आता या मातीखाली लाल रंगाचं कापड ठेवू शकता किंवा एखाद्या ताटमध्ये, प्लेटमध्ये ठेवली तरी पण चालेल. आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच त्या मातीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि यानंतर आपण ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. हा दत्तगुरूंचा मंत्र आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना तुम्ही दत्तगुरूंना सांगायची आहे. आता औदुंबर वृक्षाजवळ जी काही इच्छा सांगितली होती तीच इच्छा तुम्ही परत एकदा व्यक्त करायची आहे. आता ही माती आपण दिवसभर आपल्या देवघरामध्ये तशीच राहून द्यायची आहे. तसेच तुम्हाला दिवसभर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे किंवा संध्याकाळी देखील दिवा प्रज्वलित ठेवू शकता. आता यानंतर ही माती आपण रात्रभर देखील तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपली अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करत असताना आपण ती माती उचलायची आहे आणि आपल्या इथे असणाऱ्या झाडांना टाकायची आहे. मग तुम्ही अगदी तुळशीमध्ये टाकू शकता किंवा इतर कोणतेही झाडे असो, गुलाबाचं झाड असेल, जास्वंदीचं झाड असेल, मोगऱ्याचं झाड असेल तर त्या झाडांना आपण थोडी थोडी माती टाकायची आहे. यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो व आपल्या आयुष्यामध्ये येणारी अडचणी, अडथळे, संकटे दूर होतात. तसेच इच्छापूर्ती देखील होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.